छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय घाटी रुग्णालयाचे सफाई कर्मचारी सध्या आंदोलन सुरू आहे। मागणी एवढीच आहे की कोविड काळामध्ये स्वतःचा जीवाचा धोका पत्करून त्या ठिकाणी त्यांनी रुग्णाची सेवा केली। मात्र आता याच सेवेकरणावरती आता आंदोलनाची वेळ सध्या पाहायला मिळत आहे। आपण या ठिकाणी वारंवार आंदोलन करावं लागत आहे। मागणी एवढीच आहे की शासकीय जे आहे यांना परमनंट करण्यात यावं, समाविष्ट करून घ्यावं शासकीय सेवेमध्ये, एवढी मागणी आहे। या मागणीसाठी जर पाहिलं तर वारंवार गेल्या अनेक वर्षापासून हे आंदोलन करत आहे। मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा ठपका जो आहे या आंदोलनकर्ते ठेवलेला आहे आणि सध्या देखील आंदोलन करत मात्र मागणी कुठेही पूर्ण होताना दिसत नाही आहे। काय वाटतं, वारंवार तुम्हाला आंदोलन करावं लागते मात्र आंदोलन फक्त आंदोलनच, ही मागणी तुमची पूर्ण होत नाही? त्याला काही ना काही आता कामाला मोठा धोळ घ्यावं लागेल ना। आता सगळे आमचे संख्या आमची सगळे मिळून आता आम्ही आता तिकडे जाणार आहे। घोडं कुठे अडलं नेमकं? आता आश्वासन मिळतंय हेच काही समजा नाही ना, कुठं घोडं मरतंय म्हणून हेच काही कळणार नाही आम्हाला। आता त्याचा आम्हाला कळायला पाहिजे ना, काही ना काही तर समजायला पाहिजे ना आम्हाला। आता सांगितलं तुम्हाला ह्या की डॉक्टर अधिष्ठा जे आता सध्या ऑपरेशन करतात का? खोटं आहे, खोटं बोलताय ते। काही करत नाही, ऑपरेशन करत नाही, इंजेक्शन देत नाही, पेशंटला सुद्धा पाहत नाही, काहीच करत नाही ते कॅबिन मध्ये बसलेले असतात। ते तुम्हाला खोटं बोलताय? आम्हाला खोटं बोलताय ते, दरबारीला खोटं तसंच बोलताय। मागच्या सुक्रे सर खोटं बोलता। याच्या आधी बी आम्हाला म्हटले आम्हाला सलाईन लागली आणि तो तिथं नव्हता, आणि त्याच्यानंतर आता पण खोटं बोलतो। ते खरं आहे का खोटं आहे तुम्हीच बघा जाऊन, ते नाहीच इथं खोटंच बोलतो तो आमच्या सोबत, नेहमी खोटं बोलतो। याच्या आधी बी आम्ही भेटायला गेलो ना, म्हणजे सलाईन लागलं हे लागलं, हे खोटं शब्द आहे त्याचा, नेहमीच आहे त्याच्या। किती दिवसांत तुम्ही हे सगळं काम करताय आणि किती दिवस मागणी तुमची? आमची लय दिवसानं मागणी, आम्ही आता 2014 पासून मी इथं, पण मागणी तर लय दिवसांनी चालू ना आमची। मग काय कोविड काळामध्ये तुम्ही काय काम केली? आम्ही डायपर चेंज केले सारे कोविड काळात। आम्ही सगळं अननोन पेशंट, चांगले लेकरांना माणसाला जेव घातलं सारे। हा काय अनुभव आहे? मग आता ते अनुभव आता तुम्ही पहा, आता ते मला जेवढं कोविड काळामध्ये काम करताना काय अनुभव यायचा, कशी परिस्थिती आहे? खूप परिस्थिती होती, स्वतःचे नातेवाईक सुद्धा जवळ नव्हते येत। आम्ही जात होतो तिथं, त्यांना जेवू घालत होतो किट घालून। असं पाहत नव्हतं आम्ही आमच्या जीवाला, काय आता आम्हाला काय होईल आणि काय नाही म्हणून, पण आम्ही त्यांची सेवा केली, भरपूर सेवा केली आम्ही। सेवेचं फळीत काय मिळालं? ते काही भेटाना नाही अजून। मग त्यानं केलं पाहिजे ना, पटकन कारवाई केली पाहिजे ना, बाबा या लोकांचं पटकन काम यांचे करून टाकावं। स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही सेवा केली, मात्र आता सेवेचा आम्हाला काही मोबदला मिळत नाही असं म्हणताय? हो, आम्ही कोविड मध्ये मी 21 दिवस ऍडमिट होते कोविड मध्ये। तर आम्हाला कोणी फोन सुद्धा करून विचारलं नाही की तुमची तब्येत कशी आहे काय। आम्ही पायी येत होतो, रिक्षा नव्हती लागत, रिक्षात बसवत नव्हतो कारण की घाटीत येत होतो आम्ही कर्मचारी कामाला। आणि पेशंट असे आमच्या देखत डेट होते। आम्हाला कोविड मध्ये किटा सुद्धा नव्हत्या, डायपर चेंज केले, जेवू खाऊ घातलं पेशंटला, आणि परमनंट लोक वाड्यामध्ये टाकले ना। आम्हाला कोविड मध्ये कोरोना पेशंट मध्ये टाकलेलं होतं, त्यावेळेस आमची गरज होती। आता का नाही डीनला गरज आमची वाली? प्रत्येक वेळेस डीन सर म्हणतो कॉन्ट्रॅक्ट वाले तात्पुरत्या स्वरूपात लावले, आता का नाही TCS मार्फत जागा निघल्या, आमची का भरती घेत नाही ते लोक? प्रत्येक वेळेस आम्हाला मागं टाकतात आणि प्रत्येक वेळेस यांना पुढे करतात। TCS मार्फत 2 वर्ष झाले तसे आम्ही साखळी उपोषण केले, त्यावेळेस बी असेच बोलले की आम्ही तुमची भरती घेऊ। येळीकर मॅडम बी सुद्धा आम्हाला 148 दिवस झाले, त्यावेळेस आम्ही इथं उपोषणला बसलो, पण तुमची भरती घेऊ म्हणे आम्ही। जागा निघल्याबरोबर आता का झोपले काही सरकार? मोदी सरकार झोपला का? आमच्या लेकर नाही का? माझं पोरग ते आरटीचं ऍडमिशन होतं त्याचं आलं, तरी तो आता त्याला सरकारी शाळेत टाकलं, कारण की ते आम्हाला फीस भरायला पैसे नाही आमच्याकडं। काय झोपलाय का पोरगावचं? नक्कीच खूप परिस्थिती, बिकट परिस्थिती, डोळ्यात पाणी येण्यासारखी परिस्थिती। काय वाटतं, तुम्ही वारंवार आंदोलन करताय मात्र मागणीकडे दुर्लक्ष पाहायला मिळतंय? डीन वार्ड मध्ये आला तर आमच्यापासून बाथरूम घासा, हे घासा, ते घासा करतो। डीनला काम बघायची सवय, मग आमच्यासाठी बाहेर येऊ शकत नाही डीन। आम्ही जर इथं उपोषणला बसलो तर डीन येऊन भेटू शकत नाही का आम्हाला? आमची बी तर काहीतरी मजबुरी आहे। पगार 12 तारखेच्या 15 तारखेला 20 तारखेला पगार देतो, मग आम्ही काय खायचं? आमच्या लेकरांना काय खाऊ घालायचं? आम्ही किरायच्या घरात राहतो, आमचं काय स्वतःचं घर आहे का काय आहे का? आमच्यावर असं दयामाया काहीच येत नाही का? काम जर थोडंसं काही राहिलं तर आम्हाला वार्ड मधून जाऊ देत नाही। आम्ही सकाळी 7:30ला येतो, तर इथून आम्ही 2:30ला जातो। हे कामाचा नियम यांनी लागू केला, मग आमच्या काही अटी आमच्या काही मान्य करू शकत नाही का? हा डीन बाहेर येऊ शकत नाही का आमच्यासाठी?
आमच्या पण काम घ्यायला बरोबर गोड वाटतं त्यांना. आणि ज्यावेळेस आम्ही म्हणलो की आम्हाला भेट द्या, त्यावेळेस म्हणते आम्हाला सलाईन लागले, आम्हाला हे लागले, आम्ही याच्यात ऑपरेशन थिएटर, कोणी ऑपरेशन थिएटर मध्ये येत नाही, जात नाही. नक्की या ठिकाणी पाहू शकता पुन्हा सध्या ही परिस्थिती खूप झाल्याचं पाहायला मिळत आहे. या ठिकाणी अधिष्ठा जी आहे शिवाजी सुकरे यांची 4 चाकी वाहन जे आहे या ठिकाणी अडवताना सध्या पाहायला मिळत आहे. आणि हे सगळे सफाई कर्मचारी आहे आणि हे सफाई कर्मचारी सध्याला गाडी अडवताना पाहायला मिळत आहे. आणि पाहिलं तर सुकरे यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी जी आहे या ठिकाणून करताना सध्या पाहायला मिळत आहे. मात्र वारंवार निवेदनं देऊन सगळं कोणतीही या ठिकाणी कोणतीही चर्चा निघत नसल्यामुळं, तोडगा निघत नसल्यामुळे अखेरकार आता ह्या आंदोलनकर्त्यांनी जे आहेत जे शासकीय अधिष्ठ जे आहे यांची गाडी या ठिकाणी अडवण्यात आलेली आहे. चर्चा करण्यासाठी वारंवार निवेदन दिली, मात्र चर्चा होत नसल्या कारणे अखेरकार आता शिवाजी सुकरे जे आहेत अधिष्ठा जे छत्रपती संभाजी शासकीय घाटी रुग्णालयाचे, या घाटी रुग्णालयाच्या सध्या आरएमओ ऑफिस आणि आरएमओ ऑफिसच्या प्रांगणामधली ही 4 चाकी वाहन जे आहेत त्या सध्याला अडवले सध्या पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करताना सध्या पाहायला मिळत आहे. महत्त्वाचा विषय हाच आहे, कारण वारंवार निवेदन देऊन देखील मागणी पूर्ण होत नसल्या कारणाने सध्या ह्या आंदोलनाची वेळ जी आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हो सर का ही परिस्थिती आहे. आणि सध्या आपण काय वाटतं तुम्ही अक्षरशः आम्ही अनेक वर्ष संयमानं घेतलेला आहे. हे डीन भेटत नाही, अस्पृश्यतेची वागणूक देतात आणि आम्हाला का भेटायला टाळतात हा आमचा प्रश्न आहे. आम्ही निदर्शनाची परवानगी घेतली आणि आम्हाला त्यांना निवेदन देण्याचा अधिकार आहे. डीननी आलं पाहिजे आणि निवेदन स्वीकारलं पाहिजे, एवढं आमचं रास्त मागणं आहे. माझ्या अक्षरशः कामगारांच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळालंय. आम्ही म्हणजे मुलं इकडे टाकावं लागली ही परिस्थिती झालेली आहे, पण तरी प्रश्नाला जाग येत नाही असं म्हणायचं. बिलकुल तुम्ही आता बघताय, अहो पगार नाही झाला तर लेकरांना खाऊ काय घालायचं, रूमचं भाडं कसं द्यायचं, मुलांच्या शिक्षणाचे दप्तराचे पुस्तकाचे पैसे कसे द्यायचे, हा सगळा प्रश्न, औषधाचे पैसे कसे द्यायचे, असा सगळा भयानक प्रश्न त्यांच्या समोर आहे. म्हणून त्यांच्या डोळ्यामधले अश्रू हे बोलके, परंतु या डीनला यांची दया येत नाही. किती वाईटपणा ही विकृती आहे, हे काही योग्य नाही डीन साहेब, हे आम्हाला सांगायचं. आपण जर पाहिलं तर या आंदोलन विकृती आहे असं या ठिकाणी सांगण्यात आले. मात्र महत्वाचा विषय हाच आहे की या आंदोलन जर 4 चाकी अडवल्या तरी ह्या सफाई कामगारांना न्याय मिळेल का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. मी न्यूज स्टेट महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.